बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारताने तातडीने हस्तक्षेप करावा, स्वामी चिन्मय कृष्णदास यांची सुटकेसाठी प्रयत्न करावेत या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी बांगलादेशाच्या झेंड्याची होळी करून बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। महापालिकेच्या शाळा नंबर 1 समोरील चौकात हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात इस्कॉनचे सांगली जिल्हा प्रमुख स्वामी मच्छा अवतारदास यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचार आणि हिंसाचार थांबवण्यासाठी भारताने हस्तक्षेप करावा, बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख पुजारी चिन्मय कृष्णदास यांची सुटका करण्यासाठी तातडीने भारताने हस्तक्षेप करावा अशा मागण्या करण्यात आल्या। नितीन शिंदे म्हणाले, बांगलादेशात गेल्या 4 महिन्यांपासून हिंदूंवर अत्याचार, मंदिरांवर हल्ले होत आहेत। सरकारने हिंदूंच्या संरक्षणासाठी वेळप्रसंगी भारताचं सैन्यदल बांगलादेशात घुसवून हिंदूंचं संरक्षण करावं। श्रीकांत शिंदे म्हणाले, भारताने अन्नधान्य, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची निर्यात रोखून त्यांचं अन्न पाणी बंद करावं। मनोज साळुंखे यांनी बांगलादेशातील सर्व हिंदूंना भारतात आणावं असं मत व्यक्त केलं। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, बाळासाहेब मोहिते, बाळासाहेब बेलवलकर, अजय वाले, प्रकाश चव्हाण, राजू रसाळ, सचिन देसाई, रावसाहेब माळी, राजेंद्र पाटील, अविनाश तारळीकर, सचिन काटकर, कमलाकर छत्रे, माधवी देशमुख, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, सोमनाथ गोटखिंडे, राजू मद्रासी, विकास आवळे, व्यंकटेश काबरा, योगेश देसाई, विजय शेटके आदी जण सहभागी झाले। बांगलादेशामध्ये जो हिंदूंच्यावर अत्याचार आणि हिंदूंच्या विरोधामध्ये जो हिंसाचार त्या ठिकाणी जे जात्यंत मुस्लिम करतायत, तो हिंसाचार आणि मंदिरावरचे हल्ले आणि हिंदूंच्यावरचे हल्ले हे भारत सरकारनं ताबडतोब हस्तक्षेप करून थांबवले पाहिजेत। तसेच इस्कॉनचे बांगलादेशातील प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना बेकायदेशीररित्या अटक करून जे तुरुंगात टाकलेलं आहे, त्यांची भारत सरकारनं हस्तक्षेप करून ताबडतोब सुटका करावी। त्याचबरोबर बांगलादेशामध्ये वेळ पडल्यास भारताचं लष्कर घुसवून त्या ठिकाणी बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करावं या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन, इस्कॉन व सर्व हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्ववादी पक्ष यांच्या वतीने या ठिकाणी आज धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। या धरणे आंदोलनामध्ये तातडीनं या इस्कॉनचे प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना जेलमधून सोडवावं। त्याचबरोबर बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करावं। वेळ पडल्यास बांगलादेशामध्ये लष्कर घुसवून हिंदूंचं संरक्षण करावं। हा अत्याचार गेले 4-4.5 महिने त्या ठिकाणी सुरू आहे। अनेक महिलांच्यावर त्या ठिकाणी बलात्कार होत आहेत आणि हे जर थांबलं नाही आणि बांगलादेशातल्या 1 कोटी बांगला हिंदूंच्यावर जर अशाच पद्धतीनं अत्याचार आणि हिंसाचार आणि बलात्कार होत राहिले तर भारतामध्ये जे घुसखोर बांगलादेशी रोहिंगे मुस्लिम आहेत यांना हिंदू हुडकून काढून पायाखाली तुडवून बांगलादेशामध्ये हाकलून लावतील अशा पद्धतीचा इशारा देतोय। आमच्या हातामध्ये शस्त्र घ्यायची वेळ येऊ देऊ नका। हे दुसरं आंदोलन केलंय, ह्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करून त्या ठिकाणी सरकारनं तातडीनं या आंदोलनाची दखल घेऊन पावलं उचलावीत आणि बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करून त्या ठिकाणी इस्कॉनचे जे आमचे प्रमुख पुजारी चिन्मय दास यांना ताबडतोब सुटका करावी अशी मागणी हिंदूंच्या वतीनं करतो।